आता एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। दीनानाथ रुग्णालय प्रकरणी एक अपडेट हाती येते। पोलीस आज रुग्णालयामध्ये चौकशी करणार आहेत। हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा तपासले जातील। मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तसंच रुग्णालयामधील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब नोंदवला जाईल। त्यानंतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाणार आहे। दीनानाथ रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबियांकडून रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपयांची मागणी केली आणि यानंतर भिसे यांचे पती सुशांत भिसे यांनी 2.5 लाख भरतो पण तुम्ही उपचार सुरू करा अशी विनंती केली। पण तरी सुद्धा रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतलं नाही आणि त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रेवती आहेत। रेवती, आता पोलीस आज हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी करतील। त्या ठिकाणी जे डॉक्टर्स होते, नर्स होते, यांचे सुद्धा जबाब नोंदवले जातील। एकंदरीतच काय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांची काय माहिती आहे? नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघितलं की अगदी एक धक्कादायक घटना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली, जिकडे एक 7 महिन्याची गर्भवती महिला गेली। जेव्हा तिला ब्लीडिंग होत असताना ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेली, जेव्हा तिला सांगण्यात आलं की प्रत्येक बाळासाठी 10 लाख म्हणजे असे 20 लाख आणि ती जुळ्या मुलांना जन्म देणार होती, तेव्हा तिला 20 लाख रुपये मागण्यात खरं तर तिकडे आलेले होते। तिचे जे पती आहे सुशांत भिसे, त्यांनी हे देखील सांगितलं की मी आता 2.5 ते 3 लाख रुपये भरतो, तुम्ही प्राथमिक उपचाराला सुरुवात करा। परंतु तिकडे रुग्णालयाचा आडमुठेपणा हा आडवा आला। त्यानंतर वाकडच्या सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं तनिषा भिसेंना, कारण सूर्य हॉस्पिटल हे बेबी केअर स्पेशल रुग्णालय आहे आणि त्यानंतर तिकडे त्यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला आणि त्याच्यानंतर तिकडे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। तिकडे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि खरं तर जेव्हा या सगळ्या प्रकरणाकडे बघतो तेव्हा सगळ्यात पहिले प्रश्न हा उपस्थित होतो ऋतुजा, की जेव्हा त्यांची प्रकृती खालावली होती, 1 लाख भरायला तयार जरी असते किंवा 50,000 जरी भरायला तयार असते तरी त्या महिलेची तब्येत खालवलेली होती। तिला तिकडे दाखल करून घेणं आणि प्राथमिक उपचार सुरू करणं हे खरं तर तिकडे झालं पाहिजे होतं, ते झालं नाही। मंत्रालयातून सुद्धा तिकडे कॉल गेलेले होते तरी देखील हे सगळं झालं नाही। या सगळ्यावरती खरं तर पुणे पोलिसांनी काल भिसे आणि त्यांचे जे मित्रपरिवार आहेत त्यांचे जबाब नोंदवून घेतलेले आहेत अलंकार पोलीस ठाण्यामध्ये। त्यासोबतच NDTVच्या हाती काल ती जी पावती आहे जिकडे 10 लाख रुपये मागण्यात आलेले होते, ती पावती देखील त्याच्यातनं स्पष्ट होते की 10 लाख रुपये सगळ्यात पहिले मागण्यात आलेले होते रुग्णालयाच्या प्रशासनाकडनं आणि त्यानंतर हा सगळा जबाब नोंदवल्यानंतर रुपाली चाकणकर जे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी देखील या सगळ्या गोष्टीची दखल घेतली। X वरती त्यांनी पोस्ट करत त्यांनी असं देखील सांगितलं की रुग्णालयाने लवकरात लवकर त्यांचा अहवाल जो आहे तो आरोग्य खात्याकडे सोपवण्यात यावा, सादर करण्यात यावा, कारण हा जो सगळा प्रकार घडलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे एका गर्भवती महिलेला, कारण यावेळेस ट्रीटमेंट योग्य वेळेत मिळाली नाही। त्यासोबतच प्रकाश आबिटकर जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबतच जे परिमंडळ 3 चे उपायुक्त आहेत संभाजी कदम, यावरती त्यांनी माहिती देताना असं देखील सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिले जी समिती आहे, जी वैद्यकीय समिती आहे, ते पहिले त्याच्यावरती सगळं त्याच्या बाबींवरती चौकशी करतील आणि जो त्याच्यातनं अहवाल जो त्यांचा येईल समोर त्याच्यावरती पोलीस कारवाई करेल। पण त्यासोबतच जर आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर बंदोबस्त देखील वाढवलेला आहे, कारण आज अनेक जे संघटना आहेत त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे, कारण जे त्या महिलासोबत झालं हे निषेधार्थच आहे। त्यासोबतच त्यांनी असं देखील स्पष्ट केलेले आहे उपायुक्तांनी की आज जे बाकीच्या सगळ्या बाबी आहेत जसे की सीसीटीव्ही फुटेज चेक करणं आणि त्यासोबतच जे त्या परिवाराच्या संपर्कात होते जसे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं देखील नाव समोर आलेलं आहे, त्यांचा जबाब नोंदवला जाईल। नर्सेस आणि इतर जे काही तिकडचे कर्मचारी असतील त्यांचा देखील जबाब नोंदवला जाईल। तर आता एकंदरीत ऋतुजा या सगळ्यातून नेमकं काय यातनं आउटपुट बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आत्तापर्यंत जी समितीचा जो अहवाल आहे सगळ्यांचं लक्ष
त्याकडे असणार आहे, कारण पोलीस कारवाई सुद्धा त्यावरच आहे आणि जे काही आपण बारकावे म्हणतो की नक्की काय घडलं त्या दिवशी, ते बारकावे सुद्धा त्याच अहवालातून समोर येणार आहेत. अगदी. आणि जो आक्षेप आहे रुग्णालय प्रशासनावर, त्या संदर्भात रुग्णालय प्रशासन नेमकं काय स्पष्टीकरण देतं, काय जबाब देतं हे पाहायचंच आहे. आणि त्यासोबतच जो अहवाल दिला जाणार आहे, सादर केला जाणार आहे, त्यामध्ये कोणत्या बाबी असतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.